नमस्कार, साम टीव्हीच्या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। गोकुळ अध्यक्ष पदासाठी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ याचं नाव जाहीर करण्यात आलंय। गोकुळ संघाबाबतची महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। गेल्या अनेक दिवसांपासून या पदाबाबत रस्सीखेच सुरू होती, वादविवाद सुरू होते आणि आता सध्या आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, नावीद मुश्रीफांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत। खरं तर या पदासाठी इतर अनेक नावं चर्चेत होती, हेच नाव का निवडण्यात आलं, काय अपडेट आहे? गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची आत्ताच निवड करण्यात आली। याच्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत नावीद मुश्रीफ यांची एकमुखाने निवड करण्यात आलेली आहे। गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये किंवा निवडीमध्ये एक परंपरा आहे। ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे एक लकोटा देण्यात येतो नेत्यांकडून आणि तो लकोटा या मीटिंगमध्ये ओपन करण्यात येतो आणि त्या लकोट्यामध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात येतं। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हा लकोटा विश्वास पाटील यांच्याकडे दिला होता। काही वेळापूर्वीच विश्वास पाटील यांनी या बैठकीत येऊन नावीद मुश्रीफ यांचं नाव जाहीर केलेलं आहे। अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते, मात्र हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव यांच्याच नावाला पसंती दिलेली आहे। राज्यातले महत्त्वाचे नेते, जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता मीटिंग थोड्याच वेळात संपेल। नावीद मुश्रीफ प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील। नक्कीच आपण पाहू शकतोय गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय ही जी प्रक्रिया होती ती सध्या आपल्या समोर आली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड या अध्यक्षपदी करण्यात आली आहे। गोकुळ संघ तसं तर राजकीय वर्तुळात हे नाव अनेकदा चर्चेत असतं आणि आता या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आहे।